नमस्कार, मी अभिजित श्वेतचंद्राणी. आपल्या सेजल अभिजित म्हणजे सेजलच्या या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तुम्ही म्हणत असाल की आज मी किचन मध्ये कसा, तर आज मला सुट्टी होती आणि सेजलनी नुकतेच 2-3 दिवस झालेत की तिने डेली व्लॉग बनवायला सुरुवात केलेली आहे आणि मला सुद्धा खूप आनंद झाला. ती स्वतःहून काहीतरी करते आणि नवीन काहीतरी क्रिएट करण्याचा आणि लोकांना त्या क्रिएटिव्हिटीच्या माध्यमातून काहीतरी चांगले संदेश देण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे तिचं पहिल्यांदा खूप खूप अभिनंदन. आणि मी म्हटलं आज सुट्टी आहे तर खरं तर आम्ही बाहेर जेवायला जाणार होतो आणि सेजलला आई पप्पांना बटर चिकन, ढाबा स्टाईलचं बटर चिकन खूप आवडतं. मी म्हटलं थांबा थांबा थांबा, तुकाराम मुंडे साहेबांनी खूप बाहेर कारवाई केलेली आहेत. अनेक मोठी मोठी हॉटेल्स आणि जी आपल्याला चांगली वाटत होती ती हॉटेल्स बंद पडलेली आहेत. कारण आतलं जे किचन आहे त्यातली जी दुरावस्था आहे ती बघितल्यानंतर या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. म्हणून मी म्हटलं मी तयार करतो ढाबा स्टाईल बटर चिकन. आणि खरं सांगतो मी जसा ऍक्टर आहे, ऍक्टर किती चांगला आहे वाईट आहे तुम्हाला माहितीच आहे, पण चांगला कुक आहे हे मी खात्रीने सांगू शकतो. कारण सेजलला असेल, आई वडिलांना असेल, अर्शूला असेल, खास करून माझ्या हातचे पदार्थ खूप आवडतात आणि आवडीने खातात. त्यामुळे चला आज आपण बनवणार आहोत ढाबा स्टाईल बटर चिकन. ढाबा स्टाईल बटर चिकन बनवण्यासाठी आपण घेतलेला आहे 1 किलो फ्रेश चिकन. मॅरिनेशनसाठी आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत दही, चवीनुसार मीठ, लाल तिखट, हळद, आलं लसूण पेस्ट आणि मिरचीचे 2 छोटेसे तुकडे. आणि त्याच्यावर तेल टाकून आपण हे सगळं एकजीव करणार आहोत. एकजीव केल्यानंतर हे चिकन आपण अर्धा तास मॅरिनेशनसाठी ठेवणार आहोत. तोपर्यंत आपण गरम मसाला करून घेऊया. गरम मसाल्यासाठी मी घेतलेला आहे तमालपत्र, धणे, जायत्री, दालचिनी, मसाला वेलची, हिरवी वेलची, मिरी आणि दगडफूल. आता आपण कढई गरम करत ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये मसाले टाकणार आहोत. कढई एवढी मोठी घेतली कारण ह्याच्यामध्येच आपण ते ढाबा स्टाईल बटर चिकन करणार आहोत आणि म्हणून त्याच्यामध्येच हे मसाले गरम करून घेतो. हे मसाले म्हणजे तुम्हाला बाजारामध्ये तसा वेगळा मसाला सुद्धा मिळतो, चिकनचा असेल, बटर चिकनचा असेल, पण मी घरीच करतो जेणेकरून कळतं आपल्याला की आपल्याला काय जास्त हवं आहे. म्हणजे वेलचीचा फ्लेवर जास्त हवा असेल तर तसं आपल्याला ते वाढवता येतात, लवंग जास्त हवा असेल तर तसं वाढवता येतात. त्यामुळे आपापल्या चवीनुसार तुम्हाला ते मसाले कमी जास्त करता येतात. आता आपण कांदा आणि टोमॅटो तेलात छान परतून ते थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये वाटून त्याची प्युरी बनवणार आहोत. आता बारीक चिरलेला कांदा आपण तेलामध्ये तांबूस होईपर्यंत परतून घेणार आहोत. आता कांदा परतून झाल्यावर आपण खडा मसाला आहे तो जरा परतून घेऊया तेलात. त्याच्यात आपण काजू टाकणार आहोत. कांदा आणि टोमॅटोची जी आपण पेस्ट केली होती ती टाकली, ती चांगली परतून घेणार आहोत. याच्यात थोडं चवीनुसार मीठ टाकायचं, लाल तिखट, हळद, परत परतून घ्यायचं. आणि आता तो गरम मसाला टाकायचा आपल्याला. आता आपण हे जे मॅरिनेटेड चिकन आहे ते याच्यामध्ये टाकणार.
मी जेवण बनवत असताना अर्शिव नेहमीच उत्सुक असतो की डॅडा आज काय बनवणार आहे ह्यासाठी. मला असं वाटतं मला जेवढं जेवण बनवायला आवडतं तेवढंच अर्शिवला सुद्धा आवडत असावं. कारण मी जेव्हा केव्हा जेवण बनवत असेल तेव्हा अर्शिव माझ्या जवळ येतो आणि मला म्हणतो उचलून दाखव की तू काय बनवतोयस, कसं बनवतोयस. तर आपसुकच मला असं वाटतं मुलं ह्यातूनच शिकत असतात आणि आपण काय त्यांना शिकवतो त्याच्यापेक्षा आपण काय करतो याचं ते आचरण करत असतात. आणि तुम्ही पण जेव्हा लहान बाळाला जर जवळ घेऊन जेवण बनवत असाल तर जरा लांब राहा, कारण गॅसच्या जवळ नको. आता आपण हे चिकन शिजेपर्यंत इथे बनवणार आहोत झोल. आता झोल काय आहे तर हे साजूक तूप जरा गरम करायचं आणि त्याच्यामध्ये आपण बटर टाकायचं. बटर. आता आपण झोल बनवतोय. आपण साजूक तूप घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये बटर टाकलेलं आहे आणि त्या बटर मध्ये आपण हे टाकणार आहोत अमूल फ्रेश क्रीम. याने ते एकदम ज्युसी आणि टेस्टी आणि धाबा स्टाईल काजू आणि हे बटर जे फ्रेश क्रीम आहे त्या चिकनला एक वेगळी धाबा स्टाईल चव येते. आता हा झोल जो आहे तो आपण चिकन मध्ये टाकणार आहोत. आता आपलं झालंय रेडी बटर चिकन. ते आपल्या बटर चिकनला उकळी आलेली आहे आणि ते खूप छान शिजलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण बटर टाकलेलं आहे आणि वरतून आपण टाकणार आहोत चीज स्लाइस. गार्निशिंगला वरतून सो आपलं बटर चिकन रेडी झालेलं आहे आणि टेस्ट करून बघूया. तुम्ही पाव, ब्रेड किंवा नान, रोटी याच्यासोबत खाऊ शकता. मी आज ब्रेड सोबत खातो. एकदम सुंदर. तुम्ही सुद्धा ट्राय करून बघा आणि कशी झाली मला नक्की कमेंट करून सांगा. थँक्यू.